सर्वात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम इंडिया फॉर बॅक टू बॅक T20 वर्ल्ड कप्स. तर मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही सामने असे असतात की जे फक्त सामना राहत नाहीत, ते इतिहास बनतात. आणि असा एक ऐतिहासिक सामना आपण पाहिला 2026 ICC मेन्स T20 वर्ल्ड कप फायनल मध्ये. एकीकडे होती इंडिया तर दुसरीकडे नेहमी शांत पण अत्यंत धोकादायक न्यूझीलंड. हा फायनल खेळला गेला अहमदाबादच्या भव्य नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं, लाखो लोक टीव्हीवर सामना पाहत होते आणि फायनल असल्यामुळे वातावरण पूर्ण हाय प्रेशर होतं. नमस्कार मित्रांनो, मी सपना स्वागत करते तुमचं आपल्या मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. तर सर्वात आधी टॉस जिंकून न्यूझीलंडने आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्लॅन स्पष्ट होता. सुरुवातीला इंडियाला रोखायचं, लवकर विकेट घ्यायच्या आणि नंतर टार्गेट चेस करायचं. पण मैदानावर जे घडलं ते पूर्ण वेगळं होतं. इंडियाकडून ओपनिंगला आले अभिषेक शर्मा आणि ईशान किशन. पहिल्याच ओव्हर पासून दोघांनी न्यूझीलंडच्या बॉलर्सवर डिरेक्ट अटॅक सुरू केला. अभिषेक शर्मा फुल फॉर्म मध्ये दिसत होता. अवघ्या 21 बॉल्स मध्ये त्यांनी 52 रन करत चौकार षटकारांची आतषबाजी केली. दुसऱ्या बाजूला ईशान किशननेही अग्रेसिव्ह खेळ करत 25 बॉल्स मध्ये 54 रन्स केल्या. पॉवर प्ले मध्येच इंडियाने 70हून जास्त रन केल्या आणि इथेच न्यूझीलंडवर मोठा प्रेशर तयार झाला. त्यानंतर क्रीजवर आला संजू सॅमसन. सॅमसनची बॅटिंग म्हणजे क्लास आणि कॉन्फिडन्स याचा परफेक्ट कॉम्बिनेशन. त्याने शांतपणे पण सतत न्यूझीलंडच्या बॉलर्सवर प्रेशर ठेवत इनिंग बिल्ड केली. 46 बॉल्स मध्ये त्याने 89 रन्स केल्या आणि इंडियाच्या इनिंगला एक स्ट्रॉंग बेस दिला. एक वेळ अशी आली होती की इंडियाने 270-280 आसपास जाईल असं वाटत होतं. न्यूझीलंड कडून जेम्सने एक ओव्हर मध्ये 3 विकेट घेत इंडियाला थोडा धक्का दिला. पण तोपर्यंत इंडियाने खूप मोठा स्कोअर उभा केला होता. आणि मग शेवटी शिवम दुबेने काही क्विक रन्स करत इनिंगला स्ट्रॉंग फिनिश दिला. 20 ओव्हर संपल्यानंतर स्कोअर बोर्डवर आकडा होता इंडिया 255 रन्स 5 विकेट. T20 वर्ल्ड कप साठी हा खूप मोठा स्कोअर होता. आता न्यूझीलंड समोर टार्गेट होतं 256. इतका मोठा टार्गेट चेस करणं म्हटलं म्हणजे सुरुवातीपासून अग्रेसिव्ह अप्रोच आवश्यक होता. न्यूझीलंड कडून टीम शेफर्टने तसाच प्रयत्न केला. त्याने 26 बॉल्स मध्ये 52 रन करत काही वेळासाठी न्यूझीलंडला होप दिली. पण क्रिकेटमध्ये एक गुड बॉलिंग स्पेल संपूर्ण मॅच बदलू शकतो. इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह बॉलिंगला आला आणि इथंच मॅच टर्न झाला. अचूक यॉर्कर, परफेक्ट लाईन लेंथ आणि जबरदस्त कंट्रोल बुमराहने न्यूझीलंडच्या बॅटर्सना पूर्णपणे अडचणीत टाकलं. त्याने 4 क्रुशियल विकेट्स घेत न्यूझीलंडचा चेस जवळ संपवला. मधल्या ओव्हर्समध्ये अक्षर पटेलने ही ब्रिलियंट बॉलिंग करत 3 विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडचा रन रेट पूर्णपणे कंट्रोल केला. न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल शेवटपर्यंत फाईट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने 43 रन्स केल्या, पण टार्गेट खूप मोठं होतं आणि प्रेशर सतत वाढत होतं. शेवटी न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 159 रनवर ऑल आउट झाला. आणि अशा प्रकारे इंडियाने हा फायनल तब्बल 96 रन्सने जिंकला. याचबरोबर इंडियाने पुन्हा एकदा ICC मेन्स T20 वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आणि बॅक टू बॅक T20 वर्ल्ड कप्स आपल्या नावावर केले. मोठे मॅचेस फक्त स्टार्स जिंकत नाहीत, ते जिंकतात कम्प्लीट टीम एफर्ट्स, अग्रेसिव्ह ओपनिंग, स्ट्रॉंग मिडल ऑर्डर अँड डेडली बॉलिंग अटॅक. हे सगळं परफेक्ट जमलं आणि म्हणूनच इंडियाने हा फायनल पूर्णपणे डॉमिनेट केला. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स टीम इंडिया फॉर बॅक टू बॅक T20 वर्ल्ड कप्स. तुम्हाला काय वाटतं, या फायनल मधला बिगेस्ट टर्निंग पॉईंट कोणता होता? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.